आता आम्ही निघालेले आहे अक्कलकोटवरून पंढरपूरला जाण्यासाठी आणि खूप शांततेने तिथे दर्शन झाले. आम्ही शॉपिंग पण केली आणि काय काय शॉपिंग केली हे मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवणारच आहे. तर आज खूप शांततेनं दर्शन झाले आमचे. काल तर इतकी गर्दी होती कारण की कालचा गुरुवार होता त्याच्यामुळे, आणि आज खूप लवकर दर्शन झाले. आणि आमचे म्हणजे आम्ही दर्शन करून आल्यानंतर आहे ना खूप साऱ्या गाड्या आल्या आणि इतकी गर्दी झाली की आता तिथे लाईन लागलेली आहे. तर फ्रेंड्स बस आत्ताच पोचलो आम्ही पंढरपूरमध्ये आणि हे आता रूम पाहायला गेलेले आहेत. तर रूम पाहून येईपर्यंत आम्ही यांना इथे आता जेवण करत आहे हॉटेलमध्ये. तर आज कशी खूप ऊन आहे पंढरपूरमध्ये आणि गरम होतं एकदम, जसं उन्हाळा आहे ना तशी ऊन आहे. पावसाचा नाव निशाण नाही आहे त्याच्यामुळे आहे ना आता तर मी बाहेर जाणार नाही आहे. मी संध्याकाळच्या वेळेस बाहेर जाणार आहे. तर हे पण मी तुम्हाला नंतरच दाखवणार. तर चला आता आम्ही जेवण करू. आता इथे आम्ही 2 थाल्या मागवलेल्या आहेत. कोणते स्पेशल ना, स्पेशल थाली 2 मागवलेल्या आहेत. एकदा आम्ही एकदम कोपऱ्यामध्ये बसलो, शेवटचा टेबल घेतला आम्ही इकडचा की बिचारायला असतोच खूप. ये रे बाप्पा लवकर खाली, भूक लागलेली आहे. हा आंब्याचं लोणचं आहे की ते माझं फेवरेट आंब्याचं लोणचं आहे. खाऊ रे भैया. चला मग आता थाली आल्यानंतर मग मी हे लोणचं खाणार आहे आंब्याचं. चला थाली येण्याची वाट पाहते आणि मग तुम्हाला दाखवणार आहे की बा थालीमध्ये काय काय डिश आहे. मी आहे ना दुसरी फोड चालू आहे माझी लोणच्याची. हे आत्ता चालले. मिळाली रूम मिळेल ना उद्या एकादशी आहे ना. हां फुल बुकिंग झालेली आहे इथची. अच्छा. तर ते म्हणे तुम्ही सकाळी 7 वाजता रूम करत असाल तर मी तुम्हाला रूम द्यायला तयार आहे. तर उद्या सर्व बुक आहे कारण की उद्याची एकादशी. चला मग आता रूम तर मिळालेली आहे. जेवण झाल्यानंतर आम्ही आता आराम करू आणि संध्याकाळी 5 वाजता आम्हाला लाईनमध्ये उभं राहायचं आहे दर्शन वगैरे करण्यासाठी, कारण की आम्हाला 9 तास लागणार आहे. तर म्हणून आम्ही आज संध्याकाळी 5 वाजता लाईनमध्ये उभं राहू. आणि 3ऱ्या मजल्यावर रूम आहे. बापरे 3ऱ्या मजल्यावर रूम आहे म्हटलं. हे बघा बॅगा घेऊन चालले. हा दोघे जण बिचारे का बॅगाच उचलून राहिले का. अच्छा इथेच आहे का. चला जमलं बाबा, आली लवकर संधी रूम. बाबा हळूहळू जा. फिरू फिरू प्रवासामध्ये अर्धी तब्येत खराब होऊन जाते. आहे हां तिकडे आहे. ती गेले 2 जण. होय होय खरंच कालच्या पेक्षा 1 नंबर रूम आहे. हा मस्त 4 बेड आहेत. 5 आहेत. झोपणार कोणीच नाही आहे सांगा. बघू बापरे मस्त आहे. हा पांडुरंग हरी पांडुरंग हरी. हा ना किती मोठी मूर्ती आहे. चला आता थोडा आराम करा कारण की आपलं घ्यायचं आहे दर्शनासाठी. बाबा 2 तास आहेत. 2 तासात आराम करून घ्या. मी कोणता बेड घेऊ. आम्ही जॉकी जवळ बसते. माझा जॉक ये मेरा मोडला ये और मैं. हा हा लावून दे सर्व फोन चार्जिंगला. चार्जर त्याच्या पर्समध्ये. चला आता फोन सर्वांचे चार्जिंग करून घ्या. इथून आम्ही जाणार आहोत 5 वाजता विठ्ठल मंदिरात. चला रे बाबा घ्या लावून द्या. आता आम्ही आराम करतो. तर जेवण झाल्यानंतर आम्ही थोडा आराम केला. आराम करून झाल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहे विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी. तयारी झालेली आहे. ताईने आत साडी घातली, मी नाही घातली कारण की ना मला खूप कंटाळा येत आहे. जेवण झाल्यानंतर जेवण इतकं छान झालं की माझं पोट आता पण भरलेलं आहे. तर आता आहे ना माझी इच्छा नाही होते साडी घालायची म्हणून मी साडी घातली. ड्रेसच घातलेला आहे सकाळपासून. तर चला आता हा गद्दे वगैरे येते सुविधा सर्वच आहे. छान रूम मिळाली आहे मला. तर आता मस्त बाहेरचं वातावरण आहे. इतकं छान झालं. मी तुम्हाला खिडकीमधून दिसत नसणार पण खूप
सुंदर असं वातावरण झालेलं आहे. बद्दल आलेली आहे. सकाळी तर आम्ही आलो ना तेव्हा इतकी ऊन होती, यासाठी उन्हाळा लागलेला आहे का, पण आता आहे ना हवा सुटली मस्तपैकी. तर इथून आम्ही आता लवकर जात आहे 5-5:30 वाजता. आणि कारण की कसं आहे उद्याची एकादशी आहे, तर एकादशीच्या आहे ना उद्या खूप गर्दी राहणार आहे. तर म्हणून मग आम्ही आहे ना आजच लाईनमध्ये नंबर लावणार आहे. रात्री 1-1:30 वाजेपर्यंत तर आरामशीर दर्शन होऊन जातील आमचे. पण उद्या करणं होणार नाही, की उद्याची एकादशी आलेली आहे, तर गर्दी खूप आहे. म्हणून मग आजच आम्ही दर्शन घेऊन घेतो ना. हां हां हां. तर मग पाणी वगैरे घेऊन घेते, सोबत बॉटल आहे. कारण कसं आहे लाईनमधून कुठं बाहेर निघायला मिळणार नाही, म्हणून पाणी वगैरे सर्व सोबत घेते आम्ही. चला. वा, बाहेरचं वातावरण किती छान झालं. इकडे किती छान आहे इकडचं गार्डन. मस्त 4-5 दिवस इथंच राहता का 4-5 दिवस? बापूजीची ड्युटी इथंच राहता का 4-5 दिवस आहे ना? किती छान वातावरण. फोटो काढण्यासाठी, रील्स काढण्यासाठी मस्त इकडचं. हां, पण आपलं उद्या होणार नाही इथं राहणं आहे ना ते. उद्या सकाळी 7 वाजता आपल्याला रूम सोडावं लागणार. हां, काय हो ते बुकिंग झालेले आहेत ना. पण आता उद्याची एकादशी आली म्हणून त्याच्यामुळे रूम उद्या सकाळी 7 वाजता मला सोडावी लागणार आहे. तर आम्ही आहे ना ॲटोमध्ये चाललो, कारण की तिथे गाडी पार्क करायला जागा नाही आहे, म्हणून आम्ही आहे ना ॲटोमध्ये चाललोय. पण ॲटोची पण मजा खूप येते ना, है ना बच्चा पाटी? ॲटोची पण मजा खूप. आज खूप गर्दी आहे, खूप लंब्या लाईन लागलेली आहे. आणि उद्याची तयारी चालू आहे इकडची. आम्ही म्हणजे अर्धा किलोमीटर तर खूप लंबी लाईन लागणार आहे उद्या. आजच तर इतकी गर्दी आहे इथे. तर चला आज दर्शन घेऊन घेऊ, आणि उद्या तर होणार नाही, कारण उद्याची तिकडे तयारी चालू आहे. बापरे गर्दी. तर आम्ही आहे ना लाईनच्या बाहेर आलो 5-10 मिनटासाठी, कारण की लाईनमध्ये उभं राहू आणि इतके पाय दुखत होते आणि मुलांना भूक पण लागली होती, म्हणून मग आम्ही आहे ना भुट्टे आणायला गेलो होतो. तर अगोदर या तिघांना नेऊन दिले आणि या दोघांनी खाऊन घेतले. आता माझं राहिलं होतं खायचं तर मी खाऊन घेत आहे. आणि इथे आहे ना खूप मोठे मोठे मंदिरं पण आहे, आणि त्या मंदिरामध्ये भजन सुरू होतं. तर आता आम्ही तिथे जातो आणि तिथे बसतो थोड्या वेळ. आम्ही इथे थोड्या वेळासाठी बसलो होतो. तर इथे ना माझ्या मुलांना चांगलं काम करत आहेत माझी मुलं, कारण की इथे जेवढी पण लाईन लागलेली आहे ना त्याच्यापैकी कोण ना कोणी यांना काही ना काही काम सांगत आहे. की आता इथे कसं याचं हे लावलेलं आहे दुकान पाण्याचं, तर पाण्याची बॉटल सांगत आहेत. तर चला यांच्या हातून पण काही ना काही सेवा होत आहे. आता आधी मोठ्याने दिल्या पाण्याची बॉटल, आता छोटावाला देत आहे, पैसे वगैरे नेऊन दिले. तर चला आता आम्ही थोडा इथे बसतो आणि ताई बापूजी हे पर्यंत इथंच थोडा आराम करतो. पैसे पण कसा देत तू जॉकी. तर चला आता आल्यानंतर मग आम्ही इथे थोडा बसतो तिघे जण. ये बेटा बस इथे, ये मा इकडे. चला बस. चला चांगलं काम करू राहिले तुम्ही पुण्याचं. बसा इथे थोडा वेळ. खूप जुनं आहे पण
पाली का तर बस फ्रेंड्स, आताच आम्ही आहे ना रूममध्ये आलो. ॲक्च्युली मी आणि माझी 2 मुलंच वर आली, ही बाकी 3 जण खाली आहेत. ते जेवणाचं चालू आहे त्यांचं. आम्ही तर म्हटलं आम्हाला जास्त भूक नाही आहे, तर पाहणार आता. मी आहे ना साबुदाण्याची उसळ सांगितली, तर श्रवण आता आणायला गेला. तर अथर्व फ्रेश होते आता. तर खूप छान दर्शन झाले आमचे विठ्ठल रुक्माईचे. आणि पण मार्केट फिरणं नाही झालं, कारण की आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि खूप हातपाय दुखत आहेत. त्याच्यामुळे ना आम्ही मार्केट नाही फिरलं. बघू आता उद्या सकाळी आम्ही मार्केटमध्ये जाणार आहोत. तर आता तर नाही, आता आराम करू आणि उद्या सकाळी मग पंढरपूरचं जे मार्केट आहे ना तिथं फिरू आणि थोडंसं सामान घेऊ तिथलं, कारण की ताईला पण सामान घ्यायचं आहे. पण कसं आहे, उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही काहीच नाही घेतलं, फक्त बघितलं कुठं कुठं काय काय मिळते आणि उद्या सकाळी मग आणू आम्ही तिकडनं. तर चला मग आता मुलगा गेलेला आहे साबुदाण्याची उसळ आणायला. तो येईपर्यंत थोड्या वेळ मी बसते आणि त्याच्यानंतर मग आराम करू. तर चला तर मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स, भेटूया आता अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.